आणि मी सर्वांना विनंती करेन, आपण सगळे डिजिटल प्लॅटफॉर्म्स ब्राउज करत असतो, सगळ्यांनी आवर्जून या प्लॅटफॉर्मवर गेलं पाहिजे आणि आपण जर इतर प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करत असू तर हाही प्लॅटफॉर्म सबस्क्राईब केला पाहिजे, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने आपल्या सर्वांना मी या निमित्ताने करतो आहे। आणि यासोबत मगाशी सांगितलं मी याच्या आधी हेमांगी या विशेषांकाचं लोकार्पण झालंय, एक संदर्भ ग्रंथालयाची माहिती पुस्तिका झाली आहे, आकाशवाणीवरील मुलाखतीच्या पुस्तकांचं प्रकाशन झालंय आणि मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की विभाग कसा चालवावा किंवा कसा चालतो या संदर्भातलं ही एक पहिली पुस्तिका आपण ही मराठी भाषा विभागाने काढलेली आहे। त्याबद्दल मी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। पण भविष्यात लोकांना मार्गदर्शन व्हावं याकरता एक अजून पुस्तक काढा, विभाग कसा चालवू नये, म्हणजे मग काही लोकांना त्याची भविष्यात आवश्यकता पडू शकते। कारण आपण मध्यंतरीच्या 2.5 वर्षात बघितलं विभाग कसा चालवू नये, हे त्याचे अनेक उदाहरणं आपल्या समोर आले। तर भविष्यात कोणी अशा प्रकारे करू नये, तर तेही आपल्याला जबाबदारी मी देतो की आपण निश्चितपणे ते काम देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे कराल। आणि त्यांनी काही मागण्या देखील माझ्याकडे केलेल्या आहेत। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काळजी करू नका, मराठी भाषेकरता रिसोर्सेसची कधीही कमतरता आपलं सरकार पडू देणार नाही। तुम्हाला जिथे लोक अपॉइंट करायचे आहेत लोक अपॉइंट करा, तुम्हाला नवीन व्यवस्था करायची असेल त्या नवीन व्यवस्था करा। आणि मला तसं काही चिंता नाही आहे, मराठी भाषा विभागाच्या मंत्र्यांनी जर कुठलीही मागणी केली तर मी तात्काळ उद्योग विभागाच्या मंत्र्यांना सांगतो की गुंतवणूक वाढवा। गुंतवणूक वाढली की आपल्याकडे पैसे परत येतात, त्यामुळे आता तुम्ही मराठी भाषा विभागाचे मंत्री म्हणून या ठिकाणी जी मागणी केली आहे, इथनं बाहेर गेल्याबरोबर तुम्हाला उद्योग मंत्री म्हणून तुम्ही नेमकं काय करायचं आहे ती मागणी पूर्ण करण्याकरता हे मी सांगेन। पण गमतीचा भाग वेगळा ठेवला तरी मला असं वाटतं की आपल्या भाषेकरता आपल्याला जे जे करता येईल ते केलं पाहिजे। कारण भाषा ही एक असं माध्यम आहे की जी आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवते। आणि म्हणूनच मी नेहमी असं म्हणतो की आपल्या देशातली कुठलीच भाषा मरू नये। आपल्या देशामध्ये इतकं वैविध्य आहे, प्रत्येक भाषेने काहीतरी आपल्याला सांस्कृतिक अशा प्रकारची ठेव दिलेली आहे। आपल्या सांस्कृतिक उत्थानात प्रत्येक भाषेचं महत्त्व आहे, त्यामुळे स्वभाषा मातृभाषा इतर जिवंत ठेवलीच पाहिजे। पण इतरही भाषांना आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी जिवंत ठेवता येईल, इतर भाषांनाही आपल्याला कशा प्रकारे प्रेम देता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण ही जी विविधता आहे त्या विविधतेनेच आपला देश हा खरं म्हणजे एकात्मिक एकतेमध्ये राहिलेला आहे। इतक्या प्रकारची विविधता असताना अनेक गोष्टी आपल्याला जोडणाऱ्या आहेत, त्या जोडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या जोडणाऱ्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर त्याकरता आपली समग्र संस्कृती ही आपल्याला समजून घ्यावी लागेल। आणि त्याकरता भाषा हे एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे। आणि आज तर आपल्याला माहिती आहे की डिजिटल युगामध्ये खरं म्हणजे एक प्रकारे भाषेची बंधनं तुटून पडत आहेत। कारण आज केंद्र सरकारने भाषणीसारखं जे ॲप तयार केलेलं आहे, या ॲपने सायमल्टेनियसली मी मराठीत बोलतोय तर माझे जे मतं आहेत की माझं जे भाषण आहे, माझ्या ज्या भावना आहेत त्या मराठी जनांना तर कळतीलच, पण त्याच वेळी 14 वेगवेगळ्या भाषांमध्ये सायमल्टेनियस माझ्याच आवाजातलं त्याचं ट्रान्सलेशन हे एआयच्या माध्यमातून आज करता येतं, शक्य झालेलं आहे। त्यामुळे भाषेमुळे आता एखाद्या संस्कृतीला किंवा एखाद्या विचाराला किंवा एखाद्या अभिजात अशा प्रकारच्या विचाराला आता यापुढे थांबवता येणार नाहीये। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या सगळ्या स्पर्धेमध्ये आपली मराठी कशी पुढे राहील, जसं मी मागच्या काळात बोललो होतो आणि काही लोकांनी ते केलं की आता एवढं मोठी साहित्याचा ठेवा आपल्याकडे हजारो पुस्तकांची ग्रंथांची निर्मिती होते, पण त्यातलं नेमकं काय कोणापर्यंत पोचलं पाहिजे, त्यातलं सगळ्या गोष्टी कशा पोचवता येतील किंवा असे अनेक प्रश्न आपल्याकडे असतात। पण आता लोकांनी त्याच्या संदर्भात एक LLM तयार करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्याचा एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर चॅटबॉटच्या माध्यमातून आपल्याला नेमकं कोणाचा ग्रंथ पाहिजे, कसा ग्रंथ पाहिजे, कुठल्या विषयावर ग्रंथ पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवता येतील। अशा प्रकारचा तंत्रज्ञानाचा उपयोग हा भाषेला आणि आपल्या साहित्याला पुढे नेण्याकरता करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म देऊ शकतो, तंत्रज्ञान विचार देऊ शकत नाही। विचार आपल्याकडे आहेत, प्लॅटफॉर्म जर आपल्याला मिळाला तर ते विचार आपण शेवटच्या माणसापर्यंत निश्चितपणे नेऊ शकतो। आणि म्हणूनच आज मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा जो आपला प्रयत्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। शेवटी
एखाद्या व्यवस्थेमध्ये एखादी जी भाषा आहे त्या भाषेमध्ये काही लोक हे काम करत असतात की ती भाषा प्रमाण भाषा कशी असली पाहिजे, त्या भाषेतलं जे सौंदर्य आहे तो कसं आपल्याला टिकवता आला पाहिजे ते महत्त्वाचं आहेच. पण त्याचसोबत बोली भाषा किंवा त्या युगातली जी काही व्यवस्था असते त्या व्यवस्थेला अनुरूप भाषा होणं हे देखील महत्त्वाचं असतं. कारण व्यवस्थे अनुरूप जर भाषा बदलली नाही तर ती भाषा हळूहळू व्यवहारातनं बाहेर होते. त्यामुळे व्यवहार कुशल अशा प्रकारची भाषा असणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटी अभिव्यक्तीची जी काही साधन आहे, आज आपली नवीन पिढी आहे, या नवीन पिढीला ज्या प्रकारची अभिव्यक्ती अपेक्षित आहे त्या अभिव्यक्तीची भाषा देखील मराठी कशी करता येईल हा आपल्याला प्रयत्न केला तर आपण नवीन पिढीला मराठी भाषेशी जोडू शकू. एकदा गोडवा लागला की मग आपण अभिजात भाषेकडे किंवा गोडवा लागल्यानंतर प्रमाण भाषेकडे आपण त्यांना निश्चितपणे वळवू शकतो. आणि प्रत्येकाने प्रमाण भाषेत बोललंच पाहिजे याची काही आवश्यकताही नाही. कारण शेवटी आपली भाषा समृद्ध जी झाली आहे ती आपल्या भाषेतल्या उपभाषांमुळे किंवा त्या भाषेमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक स्ट्रीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या त्यामुळे त्या धारांमुळे आपली भाषा अधिक समृद्ध झाली आहे. म्हणून मला असं वाटतं आहे त्या भाषेमध्ये आहे त्या व्यवस्थेमध्ये आणि ज्याला जी समजते त्या प्रकारच्या भाषेमध्ये मराठी आपल्याला कशी आणता येईल याचाही प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे करूया. आणि त्याही दृष्टीनं मराठी भाषा विभाग हा पुढाकार घेईल. आणि मग त्याचाच एक भाग म्हणून हा जो काही मराठी दूत अशा प्रकारचा आपण कार्यक्रम हातामध्ये घेतलाय, मला असं वाटतं की हे जे काही दूत आहेत ते दोन प्रकारचे तुम्ही केले पाहिजे. एक तर तुम्ही सांगितलं कुठल्या प्रकारचे आम्ही करू, पण दुसरे काही दूत हे केवळ आमची जी काही युवा पिढी आहे या युवा पिढीशी त्या ठिकाणी संपर्क थाटण्याकरता त्यांच्याशी कनेक्ट होण्याकरता आपण जर काही दूत तयार केले तर ते अधिक मला असं वाटतं चांगल्या प्रकारे होईल. पण आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ज्या भाषेने खऱ्या अर्थानं या देशाला एक मोठी संस्कृती दिली, ज्या भाषेनं मोठा विचार दिला, त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर 1 वर्ष आपण पूर्ण करतो आहोत. आणि अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यानंतर अनेक लोकांनी अनेक प्रश्न विचारले होते, कशा करता काय काय होणार. खरं म्हणजे त्याचं पहिलं उत्तर तर आपण हेच दिलं की JNU सारख्या एका मोठ्या विद्यापीठामध्ये ज्यावेळी त्या ठिकाणी मराठीचं अध्यासन सुरू झालं आणि मराठीचा अभ्यास हा दिल्लीतल्या JNU विद्यापीठात मराठी भाषा अभिजात भाषा झाल्यामुळे सुरू झाला. मला असं वाटतं की तेच खरं उत्तर आहे. आता देशातल्या सगळ्या विद्यापीठांपर्यंत ही भाषा आम्ही कशी पोचवू शकू हा प्रयत्न येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू हा विश्वास मी व्यक्त करतो. मराठी भाषा विभागाचं उत्तम काम केल्याबद्दल अतिशय मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी भाषा दिन आहे, त्या निमित्तानं अभिजात मराठी ॲपचं लोकार्पण या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेला आहे. तर 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत आता अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्तानं शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात या सप्ताहात विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं आता आयोजन करण्यात आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.